मित्रहो, सद्गुरू आज आम्हाला सांगतात की तुम्ही सर्वांकडे आणि सर्व गोष्टींकडे जर प्रेमाने बघू शकलात तर तुम्हाला परम सत्याकडे जाणं फार सोपं होईल. त्यांच्या या संदेशामध्ये आम्हाला काही गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे. पहिलं म्हणजे प्रेम आणि दुसरं म्हणजे परम सत्य. प्रेमाची जर तुमच्यामध्ये भावना असेल तर तुम्ही परम सत्यापर्यंत जाऊ शकता. मग ती भावना तुमची प्राण्यांप्रती, माणसांप्रती, वस्तूंप्रती, या संपूर्ण प्रकृतीच्या समोर तुमची भावना कशी आहे ती जर प्रेमाची असेल तर तुमच्यासाठी परमसत्याचा मार्ग खूप सोपा आहे असं ते म्हणतात. हे सत्य काय आहे, परम सत्य काय आहे? पहिलं म्हणजे सत्य काय आणि त्या सत्यापर्यंत आम्हाला का जायचे. आज प्रत्येक मनुष्य जो आहे तो व्हाय मध्ये अडकलेला आहे. व्हाय त्याला जर म्हटलं चला हे करूया पण तो व्हाय का करायचं, आणि मी का करू, चला आपण भजन करूया का करायचं. प्रत्येक गोष्टीच्या पाठीमागे त्याच्याकडे काय प्रश्नचिन्ह आहे. आणि हे घडलंय ते आजच्या शिक्षण पद्धतीमुळे, जी आम्हाला तर्काकडे घेऊन जाते, बुद्धीच्या परमावस्थेकडे घेऊन जाते. पण बुद्धीला कुठेतरी काय आहे, मर्यादा आहे. अनेक गोष्टी अशा आहेत की तिथे बुद्धी जाऊन काय होते, खुंटीत होते. बुद्धी काम नाही करत. मित्रो, जर बुद्धी काम करत असती तर आज मनुष्य आणि त्याचं जीवन अडचणीत नसतं. फिजिकली मनुष्य अडचणीत आहे, मेंटली अडचणीत आहे, इमोशनली पण आणखीन अडचणीत आहे. फिजिकली आम्ही जर पाहिलं तर आमची शरीर प्रकृती जी आहे ती आम्ही सायन्सच्या मदतीने जगून ठेवू शकतो शरीर, पण स्वस्थ नाही ठेवू शकतो. बघा, आम्ही त्याला जास्तीत जास्त दिवस व्हेंटिलेटरवर जगू शकतो, त्याला औषधं नळ्या सगळं देऊन त्याला आम्ही शरीर जिवंत ठेवू शकतो, परंतु ते सक्रिय नाही ठेवू शकत, ते स्वस्थ ठेवू शकत नाही, सुदृढ ठेवू शकत. मन माणसाचं आज विकृत झालेलं आहे. एवढे सर्व मानसोपचार तज्ज्ञ आहे, एवढ्या सगळ्या मोठ्या प्रमाणामध्ये सगळी बौद्धिक व्यवस्था आहे, शिक्षणाचं एवढे मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्धी आहे, युट्यूबवर आहे, व्हॉट्सअपवर आहे, पुस्तकं तर कुणी बघतच नाही. एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये माहितीचं जाळं पसरलेलं आहे. परंतु त्याच्यामध्ये मनाला शांती देणारं काय आहे? सर्व ज्ञान आहे, परंतु त्यातून शांती नाही मिळत. अन्न भरपूर आहे पण पोषण मिळत नाहीये, सत्व नाहीये. ज्ञान भरपूर आहे परंतु जीवनात त्याचा काहीच उपयोग होत नाही, जीवनाचा दर्जा सुधारत नाही. आणि आजूबाजूला नाते तर एवढे झाले, असं म्हणतात फेसबुकवरती हजारो फ्रेंड, प्रत्यक्ष कामाला कोणीच नाही. अशा प्रकारचं एक व्हर्च्युअल लाईफ माणसं तयार झाले. व्हर्च्युअल म्हणजे आभासी जीव. आणि आज माणसाचं सगळं जे संसार आहे तो भासमान आहे. तुम्ही मला सर म्हणायचं, मी पण तुम्हाला सर म्हणणार, एवढंच आहे. तुमचं आयुष्य मागं सरत चाललं तरी चालेल, पण तुम्ही एकमेकाला सर म्हणत जा. जीवनाचा दर्जा प्रचंड खालावलेला आहे. कारण हे जे आम्ही तर्कबुद्धीने, बुद्धीच्या जोरावर जे काही आम्ही उभं केलं ते कुठेतरी प्रकृतीपासून दूर गेलं, सत्यापासून दूर गेलं. जेव्हा जेव्हा तुम्ही सत्यापासून दूर जाता तेव्हा तेव्हा तुम्ही एका आभासी जीवनाच्या दिशेने प्रवास करा. आजकाल आम्ही अनेक गोष्टींचं प्रदर्शन बघतो. माणसं बाहेरून जशी दिसतात तशी आतून नसतात. आणि आजकाल तर फसवण्याचं सगळं साम्राज्य पसरलेलं आहे. सौंदर्य असो, काम असो, कौशल्य असो, या सगळ्या बाबतीमध्ये दिखाव्याला जास्त महत्व आहे. पूर्वी जादू फक्त जादूगारच करायचा, आता प्रत्येकजण जादू करतो. कशाच्या जोरावर? तंत्रज्ञानाच्या जोरावर. म्हणजे टेक्नॉलॉजीचा वापर दुसऱ्याला फसवण्यासाठी केला जातो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. बरोबर आहे. आणि ते जर दूध जर तुम्हाला पचवायचं असेल ना, तुम्हाला शिलाची जोड आहे, फार गरज आहे, चारित्र्याची फार गरज आहे. म्हणून तरुण पिढीला तुम्ही नुसतं शिक्षण देऊ नका, तर चारित्र्याचं शिक्षण द्या. चारित्र्य म्हणजे काय? प्रामाणिकपणा आणि सत्य. परत आम्ही तिथंच आलो. आमच्या देशाचं घोषवाक्य आहे, सत्यमेव जयते. सत्याचा नेहमी विजय होतो. पण सत्याच्या मार्गावर कोण आहे? सगळीकडे भ्रष्टाचार आहे. जे नाहीये ते दाखवण्यासाठीचा सगळा अट्टहास आहे. जो काळा आहे त्याला गोरं व्हायचंय. हल्ली तो नवा ट्रेंड आहे. जो गोरा आहे तो काळा वेशभूषा धारण करून मालिकांमध्ये, टीव्ही सिरियलमध्ये, पिक्चरमध्ये रोल करतो. बरोबर आहे. फक्त एकच कारण आहे, सगळीकडे फसवेगिरी चाललेली आहे. जे खाद्यपदार्थ आहे ते वरून सजवले जातात पण आतमध्ये मात्र
काय असतं? विष असतं, केमिकल असतं. असा कुठला पदार्थ नाही ज्याच्यामध्ये प्युरिटी आहे. बाहेरून तर आम्हाला सुंदर फळ दिसतं आणि आतमध्ये सगळं काळं पडलेलं असतं. फॅशन की दुनिया में गॅरंटी की अपेक्षा ना करे. या फॅशनच्या दुनियामध्ये आम्ही सत्यापासून कुठे गेलो? दूर गेलो. अन्न तर खूप सुंदर दिसतंय, डिश तर खूप महागडी आहे, परंतु त्याच्यामध्ये पोषण नाममात्र आहे. कपडे तर खूप फॅशनेबल आहे, खूप महागडे आहे, पण त्याच्यामध्ये कम्फर्ट नाहीये. कपडा सर्वात उत्कृष्ट कोणता? जो अंगावर घातलाय असं कळतच नाही. म्हणजे लिननचे कपडे असो, कॉटनचे असो, प्युअर खादीचे असो, हे असे कपडे आहे की ते थंडीमध्ये गरम राहतात आणि उन्हाळ्यामध्ये थंड राहतात, कारण ते प्रकृतीबरोबर जोडलेले आहे, म्हणून ते सत्य आहे. आणि बाकी सगळं जेवढं कृत्रिम निर्माण केलं माणसाने ते असत्य आहे. जे जे माणसाने निर्माण केलं ते असत्य आहे, जे जे प्रकृतीने निर्माण केलं ते सत्य आहे. का बरं सत्य पाहिजे आम्हाला? कारण सत्यासोबतच तुम्ही आनंदी राहू शकता. तुम्ही असत्याबरोबर आनंदी राहू शकत नाही. प्रकाश सत्य आहे आणि अंधार असत्य आहे. ज्ञान सत्य आहे, अज्ञान असत्य आहे. तुमच्यातली ऊर्जा सत्य आहे, तुमचं शरीर आणि मन असत्य आहे, कारण ते काल नव्हतं. सद्गुरूंनी एका साधकाला प्रश्न विचारला, म्हणे काय हो, तुम्ही तुमच्या मुलाचं एवढं दुःख करता की तरुणपणामध्ये गेला. किंवा दुसरा एक पालक आहे, तो असं म्हणतो, माझा मुलगा तरुणपणामध्ये तुमचा शिष्य झाला, माझ्या म्हातारपणाची काठी गेली. त्यांनी त्यांना प्रश्न विचारला, त्या वडिलांना प्रश्न विचारला, काय हो, तुम्ही म्हणता तुमच्या म्हातारपणाची काठी गेली, तुमचा मुलगा गेला, किंवा एकाचा मुलगा माझ्याकडे शिष्य झाला, परिणाम एकच आहे, तुम्ही पोरके झालात. पण मला एक सांगा, तुमचा मुलगा आज किती वर्षांचा आहे? तो आहे 26 वर्षांचा. 27 वर्षापूर्वी तो कुठे होता? हा प्रश्न तुम्हाला आहे, त्यांना नाहीये. तुमचं वयात जे काय असेल त्याच्यामध्ये 1 वर्ष ऍड करा, तेव्हा तुम्ही कुठे होते? विचारा स्वतःला, कुठे होते? बरं तिथे किती वर्ष होत? बरं थांबा, थोडं अवघड आहे, थोडं सोपं विचारू. तुम्हाला परमेश्वराच्या कृपेने, माझ्या आशीर्वादाने 100 वर्ष आयुष्य, तुमच्या मुलाला 100 वर्ष आयुष्य देऊ आपण, असं ते म्हटले. जो माझ्याकडे आला त्याला आपण 100 वर्ष आयुष्य देऊ, किंवा तुमचा जो गेला त्याला आपण 100 वर्ष आयुष्य दिलं असतं देवाने. तो 101व्या वर्षी कुठं असेल? जिथून आला तिकडे जाईल ना. बरं तिथं तू किती वर्ष राहणार आहे माहिती तुम्हाला? तुमचं तर सांगा. निशब्द झाला समोरचा व्यक्ती. का नाही होणार? कारण तुमचं जीवन असत्य आहे. ज्याला तुम्ही आज जीवन म्हणताय, शरीराचं आणि मनाचं, त्याच्या माध्यमातून तुम्ही जे काही निर्माण केलं, नाती असतील, संपत्ती असेल, तुमचं जे काही साम्राज्य आहे छोटं मोठं, ते सगळं साम्राज्य असत्य आहे, कारण ते एक दिवस नव्हतं. इथं ही बिल्डिंग होती का 50 वर्षापूर्वी? आणि अजून 50 वर्षानंतर राहील का? अंधार होतो ना सगळीकडे. असा विचार केल्यावर अंधार होतो. नाही हो सर, आजचा जगून घेऊ द्या, कशाला एवढा लोड देता? हा मित्रांनो, सत्य टोचतं, असत्य गुबगुबीत वाटतं, कारण ते नाहीये, तुमच्या कल्पनेत आहे. आता ह्या मुली आहे किंवा हे मुलं आहेत, त्यांच्या कल्पनेतला त्यांचा जीवनाचा साथीदार कसा आहे? गुबगुबीत आहे, सुंदर आहे, मनासारखा आहे, कारण तो अजून आलेला नाही ना, अजून सत्य नाही आहे, अजून असत्यच आहे. असं आमच्या कल्पनेमधलं सगळं जग सुंदर असतं, म्हणून ते आम्हाला ते फार आवडतं, म्हणून ते सत्य आहे असा भास आम्हाला. आणि त्याला सत्य मानल्यामुळे जेव्हा प्रत्यक्ष सत्य समोर येतं ना, त्याला आम्ही असत्य मानायला लागतो आणि त्याला आम्ही नकार द्यायला लागतो. आणि म्हणून आज जीवनाची जी कथा आहे ती अशी आहे का प्रेम त्या ठिकाणी गरजेचं आहे, म्हणून प्रेमाची गरज आहे. प्रेम म्हणजे मोठा होकार आहे. प्रेम आम्हाला कळलंच नाही हो. आम्ही नर आणि मादी याच्यामधलं जे शारीरिक आकर्षण आहे त्याला प्रेम म्हणतो, एवढे आम्ही दळबद्री आहोत. लहान मुलाला म्हटलं का रे विमान केवढं असतं, तो म्हणून एवढं असतं, कारण त्याच्या खेळण्यामध्ये तेवढंच आहे ना. ज्याने कधी प्रत्यक्ष विमान पाहिलेलं नाही, बसलेलं नाही, त्याच्यासाठी विमान केवढं आहे? एवढं आहे. विहिरी मधल्या बेडकाला जर विचारलं बाबा रे जग केवढं आहे, तो काय सांगतो? या विहिरी एवढं आहे. मग आम्ही कुठले बेडूक आहोत?
आम्ही बालिश आहोत या प्रकृती समोर आणि ह्या प्रचंड अशा विश्वासमोर आम्ही बालिश आहोत. मग आम्ही पहिलं स्वीकारलं पाहिजे की आमच्या कल्पना म्हणजे आमचाच विस्तार आहे, जग नाही आणि ते सत्य नाही आहे. आणि म्हणून प्रेमाची गरज आहे. प्रेम म्हणजे मोठा होकार आहे. आमच्या कल्पनेमध्ये जो व्याख्या आहे ना प्रेमाची, ती व्याख्या फार बालिश आहे, बुरसटलेली आहे, परंपरेने चालत आलेली. आमच्या ज्या वासना आहे त्या वासनांनी ती काय झालेली आहे, दूषित झालेली आहे. जो पडदा आलेला आहे, वासनेचा पडदा आहे, म्हणून ते प्रेम आम्हाला तसं दिसतं. ऍक्च्युली प्रेम काय आहे? प्रेम म्हणजे स्वीकार. जे आहे त्याचा स्वीकार म्हणजे प्रेम. आदर म्हणजे आपल्यापेक्षा श्रेष्ठ आहे म्हणून त्याचा आदर करणे, हे तो व्यवहार आहे. तुम्ही कसे जरी असला तरी तुम्हाला आमच्याकडून नमस्कार आहे, तुमचं स्वागत आहे, तुमचं सन्मान आहे, याला आदर म्हणतात. म्हणजे आमच्या सगळ्या व्याख्या आम्ही तयार केल्या आणि म्हणून त्या आमच्यासारख्याच आहे. मग प्रत्येकाचं प्रेम वेगळं आहे. दुसऱ्याचं प्रेम म्हणजे लफडं आणि याचं प्रेम म्हणजे आदर्श असं आहे. दुसऱ्याने केलं का अफेअर होत आणि याने केलं का फेर होत. ह्या ज्या व्याख्या आहेत त्या आमच्या व्याख्या आहे, त्याच्यामुळे आम्हाला त्या तशा वाटतात. प्रत्येकाची व्याख्या जर वेगळी असेल ते सत्य असू शकत नाही. आणि म्हणून प्रेम जे आहे ते सर्वसमावेशक आहे. मला सांगा, अगरबत्तीचा सुगंध म्हणजे प्रेम आहे, गुलाबाचा सुगंध म्हणजे प्रेम आहे, दिव्याचा प्रकाश म्हणजे प्रेम आहे. मग तुम्हाला हे कसं काय? दिव्याचा जेव्हा प्रकाश पडतो तेव्हा एखादा सावळा माणूस आला दुकानात, हे चल हट बाजूला हो, माझ्या प्रकाशात येऊ नको. सुगंध असा कधी म्हणतो का, अरे याचं नाक कसं बसकय बघा, घेऊ नको रे तू, याचं सुंदर टोकदार नाक आहे, हा तू घे, असं म्हणतो का? नाही. त्याला काही फरक पडत नाही, नाक कसे असू द्या. आम्हाला फरक पडतो. आम्हाला नाक बघावं लागतं प्रेम करण्यासाठी. पोट कशी आहे, शरीर कसं आहे, रंग कसा आहे, हे प्रेम करण्यासाठी आम्हाला हवं आहे. परंतु फुलाला नकोय, त्या अगरबत्तीला नकोय, त्या वाहणाऱ्या नदीला पण नकोय. काही तिचं काय नाही, कोणी पण या, सबके लिए खुला है मंदिर ये हमारा, याला म्हणतात प्रेम. तर धार्मिक पंडितांनीच धर्माच्याच सीमा घातल्या की हे केलं का पाप आहे, हे केलं का पुण्य आहे, दुसऱ्या धर्माचं काही तुम्ही काम केलं का ते पाप आहे. अशा प्रकारचा मूर्खपणा पसरवल्यामुळे आज आम्हाला प्रेमाची व्याख्या सुद्धा चुकीची वाटते. आणि म्हणून प्रेम जर तुमच्यामध्ये निर्माण झालं, सर्वसमावेशक जर वृत्ती निर्माण झाली, तर तुम्ही परमसत्यापर्यंत का पोहोचता? कारण प्रेम हे परमसत्याचं द्वार आहे, महाद्वार आहे. आणि तुम्ही जर सर्वांना सामावून घ्यायला लागले तर तुम्ही तो गुण बनता, ती प्रक्रिया बनता. आज आम्ही व्यक्ती आहोत, करणारे, करता आहोत. जो पण तुम्ही करताय तोपर्यंत तुम्ही असत्य आहात. तुम्ही करता आहात तर मग तुम्ही 50 वर्षापूर्वी गायब का होते आणि 50 वर्षांनंतर परत गायब होणार. टॉप सॉइल, मातीचा वरचा थर होणार आहे तुमचा. तुम्हाला एक माहिती आहे सत्य, शास्त्रज्ञांनी एका प्रयोगाची व्याख्या रचली. कशाच्याद्वारे? आइन्स्टाईनचा जो सूत्र आहे E=mc², जे मास आहे, वस्तुमान, त्याची गतिमान जे मास आहे, त्याच्यामध्ये जे गती आहे आतमध्ये इलेक्ट्रॉनिक लेवलला, ते मास जेवढं गतिमान होतं तेवढीच त्याच्यामध्ये काय असते, एनर्जी असते. म्हणजे एनर्जी आणि मास एकच आहे, फक्त रूप काय आहे, वेगळे. तर याच्या आधारावर एक प्रयोग शास्त्रज्ञांनी काल्पनिक लेवलला त्याची कल्पना मांडली गणिताच्या स्वरूपामध्ये. एका बॉक्समध्ये जिथे कुठलाही व्हायरस नाही, जीवाणू नाही, काय नाही, पूर्णपणे पॅक, हायजीन केलेलं, निर्जंतुक केलेलं, त्याच्यामध्ये एक सफरचंद ठेवलं किंवा एखादं फळ ठेवलं आणि ते पुढे हजारो वर्ष ठेवलं. तर काय होईल बुवा? सुरुवातीला ते डिके होईल. काय होईल? कुजेल. बघा नीट आहे. कुजल्यानंतर त्याची धूळ बनेल. काही दिवसांनी काय बनेल? धूळ. एवढं कुजून पूर्ण झालं त्याची माती होईल आणि माती झाल्यावर त्याचं काय होईल? धूळ बनेल. आता धूळ बनेल पण धुळीला बाहेर निघायला जागा आहे का? नाही. आता पूर्णपणे पॅक असल्यामुळे एनर्जी सुद्धा बाहेर येऊ शकत. त्याच्यामध्ये नुसता मास आहे का? त्याच्यामध्ये एनर्जी पण आहे, ऊर्जा आहे ना फळामध्ये. म्हणजे ते वस्तुमान पण आहे आणि ऊर्जा पण आहे, दोन्ही एकत्र आहे. काही दिवसांनी त्याच्यामध्ये मॉलिक्युलर लेवलला परत इंटरॅक्शन चालू होती.
आणि त्या इंटरॅक्शन सायकलिंग मध्ये पुन्हा उलट्या दिशेने गतिमान होतील आणि पुन्हा काही वर्षांनी, काही हजार काही लाख वर्षांनी त्याचं परत फळ तयार. का? त्या एनर्जीला जायला काय नाहीये, मार्ग नाही. ती एनर्जी पुन्हा त्या मॉलिक्युलरला पुन्हा रिकन्स्ट्रक्ट करणार आणि पुन्हा त्याच्यापासून काय बनवणार, फळ बनवणार. का? कारण ऊर्जा जी आहे ती गतिमान असते, ती स्थिर नाही राहू शकत. दिवस झाला की रात्र होते, रात्र झाला की दिवस येतो. हे कशामुळे? ती ऊर्जेची गती टिकल्यामुळे. तसंच आमचं आहे, आम्ही जन्माला येतो, मरण पावतो, पण ऊर्जा लेवलला आम्ही सदैव जिवंत आहे. ऊर्जा कधीच मरत नाही आमच्यामधली. आणि म्हणून सद्गुरू आज आम्हाला सांगताय की परमसत्य हे आहे का तुम्ही शरीर नाहीये. हे शरीर तुम्ही घेतलंय, ते नव्हतं काही वर्षांपूर्वी आणि काही वर्षांपासून नंतर राहणार नाहीये. ते आहे, त्याच्या काळामध्ये तुम्ही तुमचा उद्धार करून घ्या. मग काय आहे उद्धार करणं? उद्धार करणं म्हणजे तुम्ही सत्य जाणून घेणं. मला सांगा, एखादा रस्ता बंद जर असला तर ज्याला ते माहिती आहे बंद आहे रस्ता, तो काय करतो? गाडी मागेच वळवून घेतो, मागच्याच टर्न मारून घेतो. आणि ज्याला माहिती नाही तो शेवटी जातो तिथं बंद पडली होती तो, किंवा जिथं खड्डा आहे तिथं. जेव्हा साताऱ्याकडचा पूल कोसळला नदीवरचा, बरोबर आहे ना, रात्री पावसामध्ये कराडमध्ये, तेव्हा रात्रीच्या वेळी ज्यांना माहिती नव्हतं त्यांच्या गाड्या सुसाट वेगाने कुठे गेल्या? नदीमध्ये गेल्या. बरोबर आहे. तसं जीवनामध्ये आम्हाला सत्याचा मार्गच माहिती नाही आहे, म्हणून आमचा विनाश होतो, म्हणून आम्ही त्या चक्रामध्ये सापडतो. मग आज सगळेजण चक्रामध्ये सापडलेले. मग त्याच्याकरता सद्गुरू काय म्हणता? आम्ही सामान्य माणसं आहोत, आम्ही सांसारिक माणसं आहोत, आम्ही ध्यान धारणा साधना असं तप वगैरे आम्ही फार ज्ञानी वगैरे काही नाही आहे. पण एक साधी सोपी गोष्ट तुम्ही करू शकता, जी सगळ्यांना शक्य आहे. ती म्हणजे काय? तुमच्यामधला प्रेमभाव जागृत करा. प्रत्येक गोष्टीवरती प्रेमभावाने व्यवहार करा. वस्तूवर, कपडे घालताना त्याच्यावर प्रेम करा, दात घासताना ब्रशवर प्रेम करा, छोटी छोटी गाडीत बसताना त्या गाडीची काळजी घ्या, तिच्यावर प्रेम करा, व्यक्तीवर प्रेम करा, प्राण्यांवर प्रेम करा. मी त्या दिवशी एक व्हिडिओ पाहिला. एक मनुष्य एका नदीच्या काठावर बसून, घाट असतात ना तीर्थक्षेत्रांमध्ये, त्या काठावर बसून एका मोठ्या घुशीला बिस्किट खवळतो. तुम्हाला कल्पना तर कशी वाटते? कोणाला खवळतो? घुशीला, जी ऑलरेडी आम्ही तिचं नावच ठेवलेलं घुशी. ती कुठे पण घुसते, घुसते आणि नाश करते, अशी आमची कल्पना आहे. आणि तोच उंदीर गणपतीच्या वाहन आहे. काय सूत्र आहे बघा. उंदीर किंवा घुस आम्ही नाश करते, असं विनाश करते, नुकसानदायक आहे म्हणून त्याचा कायम तिरस्कार केला जातो, किळस पण केली जाते, घाणीत राहते म्हणून. पण ती जी घुस आहे ना, तिची करामत मी जेव्हा पाहिली, तो ज्यावेळेस तिला खाऊ घालायचा, तो व्यक्ती खाऊन झाल्यानंतर ती अशी उभी राहायची, दोन पायावर अशी हात जोडायची. हे एका दिवसात घडत नाही कधी. तर तुमच्या आतमध्ये काय लागतं? प्रेम लागतं. हिंस्र प्राणी तुमच्या जवळ येऊन तुमच्या अंगा खांद्यावर खेळतात, ह्याला काय लागतं? प्रेम लागतं. आमच्या मनामध्ये प्रेम नाही, भीती असते. हे मला चावतं का? हे मला मारतं का? तू मेलेलाच आहे पहिल्यापासून आणि तू अजून मरू राहिला जिवंतपणी. मेलेला माणूस मेलेला इथपर्यंत कळतं आम्हाला, पण जिवंत माणसाने पण मेलेच वागावं, याच्यासारखं दुर्दैव नाही हो. कायम रोगट, कायम जीव जाईल, मरण्याच्या भीतीने कायम चिंताग्रस्त. म्हणजे आम्ही शरीराच्या स्तरावर जिवंत आहोत, पण चेतनेच्या स्तरावर आम्ही मेलेले आहोत. आम्हाला हे माहितीच नाही का आम्ही कधी मरू शकत नाही. मरणाचं शरीर आहे, मरू द्या, मेलं तर परत मिळेल दुसरं, पण माहिती नाही ना परत मिळेल. तर हे म्हणता सगळे मिळतं, पण काय कोणी म्हणलं नाही अजून मिळालं म्हणून. ही समस्या आहे. पण तिकडचा पासपोर्ट नाही ना कोणाकडे, कोणी कोणा म्हणतच नाही का तिकडे जाऊन आलो मी. आणि जे म्हणतात त्यांच्यावर काय भरोसा ठेवायचा? हा, यांना स्वप्न बी पडलं असं रात्री, ते सांगू राहिले. मित्रांनो, ह्या सगळ्या गोंधळामध्ये आम्ही भ्रमित अवस्थेमध्ये जगतो आणि म्हणून आमच्यापासून आनंद आणि समाधान हिरावून घेतलंय सगळ्यांनी. तुमचा आनंद आणि समाधान कोणी हिरावून नाही घेऊ शकत जर तुम्हाला सत्य माहिती असेल तर. नेहमी लक्षात ठेवा की हे शरीर
नाशवंत आहे, ते मरणार आहे. आणि मग ते जिवंत असताना प्रेम करा. सर्वांना तुमच्या जीवनामध्ये समावेश करून घ्या, सहभागी करा. जिथे असाल तिथले होऊन जा. पूर्णपणे समर्पित होऊन जगा, समावेशित होऊन जगा. जे आहे ते जगा. तुम्ही हळूहळू पुढे जाल, सत्याकडे जाल. सत्य काय आहे की मी ऊर्जा आहे आणि मी काय नश्वर नाहीये, मी ईश्वर आहे. आणि मग एकदा तुम्ही त्या ऊर्जेपर्यंत जर तुम्ही पोचायला लागले तर जो ऊर्जेचा प्रमुख स्रोत आहे, जिथूनही ऊर्जा येते, त्या परम ऊर्जेपर्यंत तुम्ही पोहोचला की तुम्हाला परम सत्य पण कळेल का तुम्हीच या सगळ्या सृष्टीचे काय आहात, नियंते आहात. तुम्हीच परमेश्वर आहात. परमेश्वर कुठे दुसरीकडे नाहीये. जसं एखाद्या महाराजाचा राजपुत्र हरवला आणि तो भटकला दुसऱ्या राज्यांमध्ये. जेव्हा त्याला स्वतःच्या राज्याची ओळख पडते तेव्हा कळतं, अरे मी सम्राट आहे. मी या राज्यामध्ये काय करतोय तर मी सेवा करतोय, हे व्यवसाय करतोय, हे करतोय, ते करतोय. मी तर सम्राट आहे, सम्राटाचा मुलगा आहे मी. तसं तुम्ही ह्या परमात्म्याचे अंश आहात, म्हणजे तुम्ही परमात्माच आहात. हे परम सत्य. हे सगळं नाटक आहे. सगळं त्या नाटकामध्ये आम्ही एवढे गोंधळलेलो आहे की आम्ही सत्यापासून काय झालो, दूर गेलो. आणि म्हणून आज सद्गुरू आम्हाला जे सांगतायत की सर्वांनी प्रेमामध्ये जगा. प्रेम म्हणजे स्वीकार, प्रेम म्हणजे आनंद, प्रेम म्हणजे तृप्ती, प्रेम म्हणजे झोकून देणं, आणि प्रेम म्हणजे मौन. काहीच नाही. जेव्हा तुम्ही खूप आनंदात खूप प्रेमात असताना तुमच्या तोंडातून शब्द नाही निघत. आणि ज्या माणसाला प्रेमाची उणीव असते ना, ते फार बडबड करतं, ते फार काहीतरी ढोंग करतं, फार पैसे कमवायच्या मागे लागतं, फार प्रतिष्ठेच्या मागे लागतं, पदाच्या मागे लागतं, वेड्यासारखं वागत राहतं, एका पिसाळलेल्या कुत्र्यासारखं वागतं, उधळलेल्या घोड्यासारखं वागतं, भेदरलेल्या सश्यासारखं पळतं, शिकार करणाऱ्या चित्यासारखं पळतं, स्थिर नाही राहत. आणि हे आम्ही याच्यापैकी कुणीतरी आहे. म्हणून तुम्ही सर्वांनी स्वतः प्रेम बना, शांती, आनंद याच्यामध्ये, या भावामध्ये जगा. तुम्हाला लवकरच परम सत्याचे काय होईल, शोध लागेल. आणि एकदा सत्याचा शोध लागला की परम सत्य पण मिळेल. परम म्हणजे श्रेष्ठ, सत्यामध्ये पण श्रेष्ठ आहे. तूप म्हणतो आम्ही, तूप काय आहे, अमृत आहे. पण तुपामध्ये पण कॅटेगरी आहे. गावठी गाईचं, गीर गाईचं. बरं, गीर गाईच्या याच्यामध्ये पण कॅटेगरी आहे. काय, काल ताजं काढलं ते आहे, 100 वर्षापूर्वीचं आहे, 500 वर्षापूर्वीचं आहे. हो, म्हणजे परम जे आहे ते वेगळं आहे. किमान आम्ही सत्यापर्यंत जरी पोहोचलो तरी आमच्या जीवनाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद.